ओके. तर सगळ्यांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदर वेळ प्रभूने आपल्याला दिलेली आहे आणि विशेष करून आपण जो मराठी बायबल अभ्यास घेत आहोत त्यामध्ये प्रश्न उत्तरांद्वारे आपण पवित्र शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जी गुरुवारी बायबल स्टडी असते, काल काही कारणास्तव होऊ शकले नाही. त्याऐवजी आज आपण ते घेत आहोत. पण नेहमी जिवंत अशा बायबल चर्चद्वारे असणारी जी मराठी बायबल स्टडी आहे ती गुरुवारी असते. आणि त्यामध्ये विशेष करून जे स्पर्जन कॅटेकिझम आहे, स्पर्जन यांनी जे प्रश्न उत्तराद्वारे त्यांच्या मंडळीसाठी जे जे शिक्षण त्यांनी दिलं त्यावर आधारित आपण अ, अम, आपली ही जी मालिका आहे ते आपण पाहत आहोत आणि प्रत्येक प्रश्न आपण हाताळणार आहोत. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं की ज्यावेळेस जो पहिला प्रश्न आहे तो अभ्यासत असताना की मनुष्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे. तर मग त्यामध्ये आपण पाहिलं की देवाचं गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंदी असणं नेहमी. मग दुसरा प्रश्न आपण पाहिला होता जो आज तो अशा प्रकारचा होता की मग देवाचं गौरव करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आनंदी असण्यासाठी देवाने कोणता नियम लावून दिलेला आहे. तर मग त्याच्याबद्दल आपण शिकत असताना आपण तिथं शिकलो की केवळ एकच मार्ग दिलेला आहे जिथून आपल्याला देवाचं गौरव आपण कसं करू शकतो आणि त्याचा आनंद कसा घेऊ शकतो. त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं आणि ते म्हणजे काय, पवित्र शास्त्र. मग अनेक आपण त्यावर विचार केलेला होता आणि वचन आपण अभ्यासले त्यासाठी. आणि मग त्यावर आधारित आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्या समोर आहे, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 3. आता पवित्र शास्त्राबद्दल हा प्रश्न आहे आणि पवित्र शास्त्र प्रामुख्याने काय शिकवितं. अं, तर त्याचं उत्तर अशा प्रकारे आहे: मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवावा व देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो. हे महत्वाचं उद्देश पवित्र शास्त्राचा आपल्याला पाहायला भेटतो. जर आपण बारकाईने या प्रश्नावलींचा जर अभ्यास केला तर हा जो प्रश्न आहे विशेष करून प्रश्न 1 ते 3 हे प्रश्न जणू काय जे पुढील जे प्रश्न आहेत त्या सर्वांसाठी एक काय म्हणू शकतो आपण, अम, त्यांची त्यांची आउटलाईन किंवा त्यांची रूपरेषा देणारे ते आहेत. कारण अम, सुरुवातीलाच मनुष्याचा अंतिम हेतूबद्दल किंवा उद्देशाबद्दल बोललेलं आहे आणि ते देवाचं गौरव करणं आहे आणि त्याच्यामध्ये आनंद करणं. आणि मग त्याचा आनंद आपण कसा करू, त्याच्यामध्ये आनंद कसा घेऊ शकतो, त्याचं गौरव कसं करू शकतो, प्रश्न 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये की मग पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर पवित्र शास्त्राचा प्रमुख विषय किंवा प्रामुख्याने ते काय शिकवितं. तर मग मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवायला पाहिजे आणि देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो. आणि नक्कीच ह्या दोनच भागांवर आता आपल्याला पूर्ण हे जे प्रश्न उत्तर आहे ते विभागलेले आहेत. कारण प्रश्न 4 ते 38 हे जे प्रश्न आहेत तिथं आपल्याला पहिला जो प्रश्न आहे, पहिलं जे उत्तर आहे की मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवावा, बरोबर, त्याच्याबद्दल आपल्याला अधिक मार्गदर्शन भेटल. आणि दुसरं जे उत्तर आहे, देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो, बरोबर, देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो हे आपल्याला पुढे प्रश्न 39 पासून पुढे आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटणार आहे. पण विशेष करून पवित्र शास्त्राबद्दल विचार करत असताना मग पवित्र शास्त्र देवाबद्दल काय आपण विश्वास ठेवावा त्याबद्दल शिकवतं. मग तुम्ही थोडक्यात सांगू शकता का की नेमकं देवाबद्दल अ, जग कसा विचार करतं किंवा तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाचण्यात आलेलं आहे.
सांगू शकाल का? येस, बोला. देव सार्वभौम आहे आणि तो अखिल पृथ्वीचा राजा आहे. बरोबर, बरोबर. आणि त्याने आपल्यासाठी वधस्तंभावर त्याच्या पुत्राला देऊन आपल्या अपराधांचे पातकांच्या क्षमेसाठी त्याने सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केलेला आहे. बरोबर, बरोबर. आणखी आणखी कोण काय सांगू शकतं? देवाबद्दलचे तुमचे विचार काय आहेत? तो आपला तारणारा देव आहे. येस. आपले सर्व पातक त्याने स्वतःवर घेतले. हम्म. बरोबर. तर अनेक अनेक प्रकारे आपण त्याचं विश्लेषण करू आणि खरंच चांगली उत्तर तुम्ही दिली. अ, आणि त्यातूनच समजतं की आपण सगळेजण चांगल्या प्रकारे वचनाचा अभ्यास करत आहोत, नाही का? पण ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, नाही का, की मनुष्याने देवाबद्दल काय विश्वास ठेवावा, नाही का? त्याबद्दल आता पवित्र शास्त्रामध्ये अनेक विषय आहेत, वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे विषय आपल्याला पाहायला भेटेल. परंतु ते प्रत्येक जर विषयाबद्दल आपण पाहिलं, तर ते प्रत्येक विषय कुठं ना कुठं या दोन गटांमध्ये येऊन थांबताना आपल्याला दिसतील. एक तर देवाबद्दल, आणि दुसरं मनुष्याला देव देव कोणत्या कर्तव्याची तो मागणी करत आहे त्याबद्दल. आता सगळ्यात पहिलं जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्राचा जो उद्देश आहे तो म्हणजे काय, की देवाबद्दल आपण योग्य रीतीने जाणून घ्यावं. कारण देवाबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचंय, तर देवाबद्दल इतर दुसऱ्या ठिकाणी आपण कुठेच जाऊन घेऊ शकणार नाही. कारण आपल्याला माहित आहे की ही सृष्टी नक्कीच निर्मिती देवाबद्दल मार्गदर्शन करते, की तो महान निर्माण करताय. तो सार्वभौम देव आहे, सर्व गोष्टी घडवणारा आणि सर्व गोष्टी तो चालवणारा आहे. सर्वांवर तो नियंत्रण ठेवतो, बरोबर. सगळ्या गोष्टीबद्दल नक्कीच आपण विचार करू. पण त्याच्याबद्दल आणखी प्रामुख्याने तो महान तारणारा आहे, आणि 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 तो व्यक्तिगत देव आहे. तो त्रैक्य देव, नाही का? एकच जिवंत खरा देव, तीन व्यक्ती, ह्या सर्व गोष्टींबद्दल निर्मिती आपल्याला नाही सांगत, नाही का? कोणतं झाड आपल्याला त्याबद्दल बोलत नाही. पण मग देवाबद्दल अधिक सखोल जे ज्ञान आहे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. कारण हे देवाचं अद्भुत महान प्रगटीकरण आहे, आणि पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू खुद्द देव आहे, मनुष्य नाही. जर तुम्ही पवित्र शास्त्राची सुरुवात पाहिली आणि पवित्र शास्त्राचा शेवट पाहिला, तर सुरुवात आणि शेवट, नाही का, दोन्ही पण तुम्हाला देवाच्या द्वारेच त्याची सुरुवात आणि शेवटही पाहायला भेटल. पूर्ण पवित्र शास्त्र देवाबद्दल आहे. उत्पत्ती एक एक तिथं आपल्याला प्रारंभी देव पाहायला भेटतो. प्रगटीकरण 22व्या अध्यायामध्ये शेवटी त्या महान देवाचं पुन्हा येणं, त्याच्यासाठी प्रार्थनेची हाक आपल्याला पाहायला भेटते. ये प्रभू येशू ये, ही प्रार्थना आपल्याला प्रगटीकरणाच्या शेवटच्या अध्यायात आणि शेवटच्या वचनामध्ये पाहायला भेटते. आणि तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र ज्यावेळेस अभ्यासता, तर प्रत्येक वचन आणि आणि प्रत्येक पुस्तक आपल्याला देवाबद्दलची महानता, नाही का, आणि त्याचं अद्भुत कार्य प्रत्येक वचन जे आहे
ते प्रगट करतं. कारण पवित्र शास्त्र मुळात देवाबद्दल आहे. त्याचं मुख्य केंद्र कोण आहे? तर देव आहे. मग देव कोण आहे? त्याचा स्वभाव, गुण, वैशिष्ट्य आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतात. त्याने त्याने काय कार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जर आपण योहान 17 आणि वचन 3 वाचलं, जिथं महायाजकीय प्रार्थना आहे, नाही का? जिथं प्रभू येशू ख्रिस्त ही प्रार्थना करत असताना तो बोलतो की सार्वकालिक जीवन हेच आहे. काय आहे सार्वकालिक जीवन? की त्यांनी तू जो एकच खरा देव त्याच्यावर आणि तू ज्याला पाठवलेले आहे त्या तुझ्या पुत्रावर विश्वास ठेवावा. तर का बरं मनुष्याने देवाला जाणून घेणं गरजेचं आहे? कारण आपल्याला पाहायला भेटतं की तेच आपल्या तारणाचा विषय आहे. आणि आणि अद्भुत रीतीने देव त्याचं अद्भुत प्रगटीकरण त्याने त्याच्या वचनामध्ये केलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हेच ते सत्य आहे सार्वकालिक जीवनाचं. ते म्हणजे काय? जिवंत देवाची योग्य ओळख आणि तो तारणाऱ्या प्रभूला पाहणं किंवा त्याला समजून घेणं. मग आता ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, तर मग पवित्र शास्त्रामध्ये देवाबद्दल अ, आपण कशा प्रकारे अ, अधिक रीतीने जाणून घेऊ शकतो? म्हणजे अ, मला काय म्हणायचंय की त्याची अशी अ, कोणती गुणवैशिष्ट्ये आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतात, ज्यातून आपण त्याला अधिक जाणतो? सांगू शकता का? येस, बोला. बरोबर. देव दयाळू, कनवाळू आहे. आणखी? आणखी कोण सांगू शकतो? देव प्रीती आहे. देव पवित्र आहे. हम्म. तो सार्वकालिक आहे, नाही का? सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला सर्व गुण वैशिष्ट्य माहित आहे, बरोबर. अं, पण आपल्याला माहित आहे का तोच देव जो आहे तो त्रैक्य देव आहे. एकच जिवंत खरा देव जो आपल्याला पाहायला भेटतो त्या तीन व्यक्तींमध्ये सामावलेला आहे. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्या तिन्ही व्यक्तींना स्वतःचं अस्तित्व आहे वेगळं. पण तरी सुद्धा एकच परिपूर्ण देव आपल्याला पाहायला भेटतो. 100% देव. देव पण आपल्याला पित्यामध्ये पाहायला भेटतं, ते 100% देव पण आपल्याला पुत्रामध्ये पाहायला भेटतं, ते 100% देव पण आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये पाहायला भेटतं. आणखी ज्यावेळेस आपण देवाची पवित्रता आणि देवाची महानता आपण पाहतो, तर आणखी एक विषय आपल्या समोर येतो. आणि तो म्हणजे काय? मनुष्याची पतित अवस्था. बरोबर की नाही? की मनुष्य पापी आहे आणि तो देवासमोर उभं राहू शकत नाही स्वतःच्या बळावर. आणि आणि तो त्याच्या समोर जाऊ शकत नाही, कारण देव अति पवित्र आहे. आणि आपण नेहमी ऐकतो, नेहमी वाचतो आपण, नाही का, की मनुष्याने पाप केलेला आहे, देवाच्या गौरवाला तो पडलेला आहे तो. आणि तो आत्मिक रीतीनं मृत असा आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जर त्याला देवासमोर उभं राहायचं आहे, तर त्याला त्या नीतिमत्वाची, अशा नीतिमत्वाची गरज आहे ज्याद्वारे तो देवासमोर उभं राहू शकेल. कारण देव अति नीतिमान आहे, देव अति पवित्र आहे. आणि मग नक्कीच त्याच्याकडे स्वतःचं नीतिमत्व नाहीये मनुष्याकडं, आणि तो स्वतःच्या बळाने कधीच देवासमोर उभं राहू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की तेच नीतिमत्वाची घोषणा या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. जुन्या करारामध्ये त्याची सावली देण्यात आली आणि नवीन करारामध्ये त्याची पूर्णता देण्यात आलेली आहे. आणि त्याबद्दलच पॉल रोमकरास पत्र
10वा अध्याय आणि वचन 17 मध्ये अद्भुत रीतीने बोलतो. ते म्हणजे काय, की कारण विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. तर ख्रिस्ताचं वचन तर अगदी संपूर्ण पवित्र शास्त्र जे आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या पतित मनुष्याची अवस्था ही आहे की तो स्वतःहून देवासमोर कधीच उभं राहू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की देव जो आहे तो कसा आहे आणि त्याने काय कार्य केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला ख्रिस्ताकडे आपण पाहतो. त्याने केलेलं अद्भुत कार्य आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं, की तो देव देहधारी झाला. तो आपल्यासाठी या भूतलावर आला आणि त्याने आपल्यासाठी परिपूर्णरित्या आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे. आणि त्याने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. आज तो स्वर्गात आहे आणि पुन्हा महान वैभवाने तो येणार आहे. आणि आपल्याला माहित आहे की हे सत्य देवाचा आत्मा एका पापी मृत व्यक्तीच्या हृदयावर ठसवतो. त्याला तो जिवंत करतो सगळ्यात अगोदर त्या सुवार्तेच्या सत्याने त्याच्या पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल आणि न्यायनिवाड्याबद्दल तो खात्री करतो. त्याला तो तारणदायी विश्वास देतो नाही का, त्याला पश्चातापी हृदय तो देतो, आपल्याला पाहायला भेटतं. मग हे कुठून समजतं? हे आपोआप होतं का? नाही. तर हे देवाने अगोदरच त्याच्या वचनामध्ये प्रगट केलेलं आहे. देवाबद्दल आपण काय विश्वास ठेवावा, देव कोण आहे आणि तो काय कार्य करतो, हे आपल्याला पूर्णपणे पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. पूर्णपणे आपण त्यामध्ये पाहतो आणि त्यावर आपण विचार करतो. बरोबर. आणि त्याच्याबद्दलच बोलत असताना आपल्याला माहित आहे की मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे अगोदरच, की देवाने स्वतःला कशा प्रकारे प्रगट केलेलं. कमीत कमी 3 प्रकारे आपण देवाबद्दल पाहू शकतो. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की एकतर निसर्गामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो महान निर्माणकर्ता म्हणून, तो सार्वभौम देव म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. परंतु अधिक जवळीकतेने आपल्याला त्याच्या पवित्र वचनामध्ये पाहायला भेटतं की तो देव कसा आहे, त्याची गुणवैशिष्ट्ये कशी आहेत, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि त्याचा उघड प्रदर्शन मग आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं, जो जिवंत देहधारी शब्द नाही का. आणि म्हणूनच त्याच्याबद्दलच आपण योहान 5व्या अध्यायामध्ये सुद्धा शिकतो, की जिथं ख्रिस्त जो आहे काही साक्षीदार त्या शास्त्री लोकांसमोर सादर करत आहे. कारण तिथं असा एक प्रसंग घडलेला आहे, जिथं तो जो व्यक्ती होता नाही का, पक्षघाती, त्याला ख्रिस्ताने बरं केलं शब्बाताच्या दिवशी. आणि त्याच्यावर थोडासा वाद निर्माण झालेला आहे. लोक विचार करायला लागले, जे धार्मिक पुढारी आहेत, की हा शब्बात दिवशी अशा गोष्टी करत आहे. आणि त्यानंतर ख्रिस्त स्वतःला देवाचा पुत्र म्हणून घेत होता, त्यामुळे ते आणखी संतापलेले होते. आणि मग तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी तो त्यांच्या समोर काही साक्षी दार उभे करतो. आणि ते साक्षीदार म्हणजे तो म्हणतो की तुम्ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे पहा, त्याने ज्याच्याबद्दल साक्ष दिली तो मी आहे. तो म्हणतो त्याही पलीकडे मी देवाचा पुत्र आहे, त्याबद्दल मी जे कृत्य करतो ते साक्षी देतात. आणि तो म्हणतो की या सगळ्यांपेक्षा मोठी साक्ष म्हणजे काय, योहान 5:39 मध्ये तो म्हणतो की तुम्ही शास्त्रलेख शोधता. बरोबर की नाही? तुम्ही शास्त्री आणि परुष या नात्याने तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असं वाटतं म्हणे. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणार आहे. ते सार्वकालिक जीवन कुठं आहे, त्याचा उद्देश, त्याचा स्रोत कुठं आहे, तर खुद्द ख्रिस्तामध्ये आहे नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तोच त्या सर्व प्रगटीकरणाचं पूर्णता आहे. पूर्णता. कारण तो ख्रिस्त जो आहे तो देहधारी झालेला देव आहे. आणि आपल्याला माहित आहे की अम, आपल्याला जर देव कोण आहे, देव कसा आहे आणि तो आपल्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो नाही का, हे जर जाणून घ्यायचं आहे, तर आपल्याला पाहायला विश्वासाने आपण ख्रिस्ताकडे पाहणं गरजेचं आहे. त्याचं चरित्र, त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याची परिपूर्ण आज्ञापालनाचे जीवन नाही का, आणि त्याचं वधस्तंभावरील जे बदली अर्पण आहे, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पूर्णपणे देवाच्या वचनामध्ये पाहतो.
त्याचं अद्भुत कार्य आपल्याला पाहायला भेटतं, त्याची गुणवैशिष्ट्ये आपल्याला पाहायला भेटते, त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, बरोबर? तर मग जे पहिलं उत्तर आहे की मानवाने देवाविषयी काय विश्वास ठेवावा याबद्दल प्रामुख्याने बायबल मार्गदर्शन करतं. कारण पुष्कळ वेळा आपल्याला पाहायला भेटतं की मुद्दा काय आहे जगामध्ये? आज फार कल्पित असे आपल्याला देव पाहायला भेटतात, नाही का? आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर इवन ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा लोकांना आवडेल अशा प्रकारे देवाचं वर्णन केलं जातं. पुष्कळ वेळा देवाबद्दल विचार करत असताना जे आम्हाला आवडणारी जी गुणवैशिष्ट्ये आहेत ते घेऊनच लोकांसमोर सादर केलं जातं, की देव प्रीती आहे, देव दयाळू आहे, देव कनवाळू आहे, देव मंद क्रोध आहे. पण पुष्कळदा त्याची जी दुसरी बाजू आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर पूर्ण जो मनोदय आहे देवाचा, तो खऱ्या रीतीने शिकवला जात नाही. त्यामुळं अनेक मंडळ्या ज्या आहेत, आपल्याला पाहायला भेटतं, की या या स्थितीमुळं फार फार मागे आहेत आणि आध्यात्मिक रीतीने सुद्धा पुष्कळ वेळा फार दुर्बळ अशा झालेल्या आहेत. कारण त्या ख्रिस्ताला पाहू शकत नाही, देवाला योग्य रीतीने समजू शकत नाही, कारण पवित्र शास्त्राचा योग्य उलगडा नाही. कारण पवित्र शास्त्रामध्ये देवाबद्दल शिकवण्यात आलेलं आहे, त्या देवाबद्दल पुष्कळदा बोललं जात नाही. तो देव केवळ लोकांसमोर प्रेमळ, दयाळू आणि मंदक्रोध दिसतो, परंतु तोच देव पवित्र आहे, तोच देव न्यायी आहे, तोच देव जो आहे ईर्ष्यावान सुद्धा देव आहे. तो देव अति नीतिमान, अति शुद्ध आहे. याबद्दल कोणी विचार नाही करत. तो प्रेम करतो नक्कीच, परंतु त्याचं प्रेम पावित्र्याने आहे. त्याची सर्व गुणवैशिष्ट्ये एकमेकांना अगदी जोडून कार्य करताना दिसतात, नाही का? ती गुणवैशिष्ट्ये कोणत्याही प्रकारे एकमेकांना डावलून नाही कार्य करत, की तो ज्यावेळेस प्रीती करायची त्यावेळेस तो आपलं पावित्र्य बाजूला ठेवतो आणि प्रीती करतो, असं कधीच नाही. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की पवित्र शास्त्राच्या ज्यावेळेस आपण योग्य रीतीने अभ्यास करू, त्यावेळेस आपल्याला तो जो जिवंत खरा देव आहे, तो योग्य रीतीने समजून येईल आणि मग आपण पुढील जे प्रश्न असणार आहेत, त्या पुढील प्रश्नामध्ये ह्याचंच उत्तर पाहणार आहोत, की नेमकं बायबल जे आहे, ते देवाविषयी काय शिकवितो? तो देव जो पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला आहे, तो कसा आहे? आणि त्याने काय कार्य केलेलं आहे? ते आपण पूर्णपणे प्रश्न 4 पासून तर प्रश्न मला असं वाटतं 38 पर्यंत आपण त्याबद्दल शिकणार आहोत. म्हणून याबद्दल आपण अधिक जास्त काही आज पाहणार नाही. बरं. तर देवाबद्दल काय आपण विश्वास ठेवावा? तर त्याबद्दल आपण थोडक्यात काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. केवळ पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला त्या गोष्टी पाहायला भेटतात. का बरं? कारण पवित्र शास्त्र हे देवाबद्दल आहे सगळ्यात अगोदर. दुसरी गोष्ट, आता देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो? आता देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो? तर पुष्कळ वेळा काय होतं माहिती आहे का, की अ, आपल्या कृत्यांवर जास्त भर दिला जातो. आपल्या आपल्या कर्तव्यावर जास्त भर दिला जातो आणि सरतेशेवटी काय होतं, की मग जे जे तारण आहे देवाच्या कृपेने आपल्याला जे लाभलेलं आहे, ते सरतेशेवटी मग असं निदर्शनास येतं, की अरे, आम्ही ते आमच्या कृत्यांवर मिळवू शकतो, नाही का? पण बिलकुल तसं नाही. पवित्र शास्त्र जे आहे ते अद्भुत रीतीने आपल्याला हेच शिकवितं, की तारण केवळ कृपेने आहे. केवळ विश्वासाच्याद्वारे आहे. आणि तो विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. आणि तिथंच इफिस 2:10 मध्ये पुढे आपल्याला सांगितलेलं आहे, की तुम्ही सत्कृत्य करावे म्हणून तुम्हाला ख्रिस्तामध्ये निर्माण करण्यात आलेलं, त्याच्या हस्तकृती तुम्ही असे आहात. तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं, की सत्कृत्यांनी तारण होणार नाही किंवा आम्ही काहीतरी आमची कर्तव्य पार पाडतो, त्याने आम्हाला तारण मिळत नाही. तर तारलेला व्यक्ती आपली कर्तव्य तो पार पाडतो आणि त्यामध्ये सुद्धा देवाची कृपा देव आपल्याला पुरवितो. मग देव जो आहे, अ, देव कोणत्या कर्तव्याची मागणी करतो मनुष्याकडून?
तर मग त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जुन्या कराराबद्दल विचार करावा लागेल आणि विशेष करून अ, इस्रायल लोकांना दिलेलं नियमशास्त्र मोशेद्वारे त्याच्याबद्दल आपण विचार करतो. जिथं वारंवार नियमशास्त्र एका एका महत्वाची घोषणा ते करत होतं नियमशास्त्र. कशाची घोषणा करत होतं कोणी सांगू शकेल का? नियमशास्त्र का देण्यात आलेलं होतं? कशाची घोषणा करत होतं? किंवा कोणी सांगू शकेल? कर्णाची. ओके. पूर्ण आज्ञा पालनाची ती मागणी करत होतं. बरोबर. आणि विशेष करून नियमशास्त्र अ, आपल्याला त्या काय म्हणतो आपण जे जे नीतिमत्व आहे त्याची ते मागणी करतं. बरोबर. कारण जर तुम्ही बारकाईने त्या 10 आज्ञा वाचल्या तर तिथं तुम्हाला त्या 2 भागामध्ये विभागलेल्या पाहायला भेटतील. एक तर पहिल्या ज्या 4 आज्ञा आहेत त्या देवाबद्दल आहेत, नाही का? की तुझ्या समोर अन्य देव नसावा, नाही का? तू आपल्या समोर कोरी मूर्ती करू नको, कशाची प्रतिमा तू करू नको म्हटलेलं आहे. दुसऱ्या ज्या 6 पुढच्या आज्ञा आहेत त्या अ, इतरांबद्दलच्या आहेत, नाही का? की आपण आता काय करू शकतो एकमेकावर प्रीती करणं, नाही का? शेजाऱ्याचा लोभ धरू नको म्हटलेला आहे. खून करू नको, चोरी करू नको. तर आणि त्याच सुंदर उलगडा ख्रिस्ताने नवीन करारामध्ये दिलेला आहे. अगदी अगदी त्याचं सार दिलेलं आहे की नक्कीच त्याचं सार काय आहे. तर मग ख्रिस्त म्हणतो की तो आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने, बुद्धीने तू आपल्या देवावर प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. बरोबर. तर मग मुद्दा काय होता? इस्रायल लोकांना सुद्धा ज्यावेळेस देवाने नियमशास्त्र दिलेलं होतं तर सगळ्यात अगोदर ते तारणासाठी तुम्हाला दिलेलं ते एक काय म्हणू शकतो आपण ते एक साधन किंवा तारणासाठी अ, अ, ते नव्हतं. तर ते तारणाचा मार्ग दाखवणार होतं. ते एक आरसा होतं, नाही का? नियमशास्त्र. कारण नियमशास्त्र त्या नीतिमत्वाची मागणी करतं. कारण तिथं ज्यावेळेस नियमशास्त्राबद्दल आपण बारकाईने विचार करतो, तर ते वारंवार हे दाखवतं की देव अति पवित्र आहे. आणि आम्ही किती अपात्र लोक आहोत. आम्ही स्वतःच्या बळाने एकही नियम पालन करू शकणार नाही. आणि आम्हाला खरंच जर त्या नीतिमान देवासमोर उभं राहायचंय, तर त्या महान नीतिमत्वाची गरज आहे. पाऊल तेच म्हणतो, की ते एक बालरक्षक होतं म्हणे. आहे का? आणि ते केवळ अशा एका टप्प्यावर आपल्याला आणून सोडतं जिथं ते म्हणतं, की बघ ही नीतिमत्वता आहे. हे बघ हा हा तो दर्जा आहे जो देवासमोर आपल्याला उभं करू शकतो. आणि ही तुझी अवस्था आहे. बघ तुझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची पात्रता नाही की तू हे सगळे नियमावली पूर्ण करू शकशील आणि देवाला आनंद देऊ शकेल. आणि म्हणूनच तुला जर देवासमोर उभं राहायचं आहे तर तुझ्या बाहेरील नीतिमत्वाची तुला गरज आहे. आणि ते नीतिमत्व खुद्द कुठं आहे? ख्रिस्ताकडे आहे. तर मग ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण समजून घेतो आणि मग या उत्तराकडे आपण येतो, की मग देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची मागणी करतो, त्या उत्तराकडे येत असताना आपण अगदी कृतज्ञ होतो आणि आपण हे म्हणू शकतो, की खरंच हे आमच्या कृतीने नाही होत. कारण आम्हाला कधीच असा आनंद नव्हता, की आम्ही देवावर पूर्ण मनाने प्रीती करू शकू. आम्ही एकमेकांवर पण प्रीती करू शकू. कारण आम्ही देवाचे शत्रू होतो एका काळी, नाही का? आम्ही त्याच्या क्रोधाची प्रजा होतो. आमच्यामध्ये द्वेष भावना होती आणि आम्ही कधीच शेजाऱ्यावर पण प्रीती करू शकलो नसतो. कारण आम्ही देवावर पण प्रीती करत नाही. पण मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या कशा घडून येतात? तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं, की जे देव आपल्या हृदयात कार्य करतो, नाही का? त्याच्या प्रवाहाने या गोष्टी आपोआप घडून येतात. कारण देवाच्या कृपेने जो लाभलेला तारणदायी विश्वास आहे, याकोब त्याबद्दल बोलत असताना तो म्हणतो, की तो विश्वास अ, एकटा नाहीये किंवा तो
निर्जीव विश्वास नाही. तर तो विश्वास जो आहे, तो कृतिशील आहे. कारण त्या विश्वासाचं फळच आपल्याला पुढे दिसतं, नाही का? आणि मग आपण पाहतो, की नक्कीच हे सरतेशेवटी देव ज्या कर्तव्याची आपल्याकडून मागणी करतो, ते करण्यासाठी आपल्याला ते आनंदी करणारा आहे. ते आपल्यासाठी ओझं होत नाही देवाच्या आज्ञा मानण्यासाठी आणि देवाचा गौरव करण्यासाठी. कारण त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे सहाय्यासाठी, त्याची वचनं आपल्यासाठी दिलेली आहेत आणि तो आपल्याला त्याची कृपा पुरवितो. कारण ज्याने आपल्यामध्ये ते कार्य आरंभिलेलं आहे, तो तर शेवटाच नेणार आहे. तर ज्यावेळेस आपण या प्रश्नाकडे येतो, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे, ते आपण अशा प्रकारे पाहू शकतो, की पहा मानवाने देवाबद्दल काय विश्वास ठेवावा आणि देव मनुष्याकडून कोणत्या कर्तव्याची अपेक्षा करतो. तर नक्कीच आपल्या आज्ञाधारकतेवर कधीच आपलं तारण हे अवलंबून नव्हतं आणि कधीच नसणार आहे. ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेवर अ, आपलं तारण झालेलं आहे. परंतु नक्कीच एक तारलेला व्यक्ती जो आहे अ, तो निर्जीव अशा प्रकारे असू शकणार नाही. कारण तो नवी सृष्टी आहे म्हटलेला आहे. आता त्याला मांसमय हृदय देवाने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन इच्छा देवाप्रती उत्पन्न होते. अगोदर त्याला वचन वाचण्यामध्ये बिलकुल आनंद नव्हता. तो वचन वाचू शकतो. त्याला सहभागितेसाठी बिलकुल आनंद नव्हता. आता तो सहभागितेमध्ये एकत्रित येण्यासाठी नेहमी उत्साही आहे. त्याला इतरांप्रती नेहमी द्वेष वाटायचा. कुणाजवळ तो बसू शकत नव्हता. परंतु त्याला सहभागितेचा त्याला खूप उत्कंठ आहे. अ, आणि ख्रिस्त तो जगण्यासाठी नेहमी तत्पर आहे. कारण देवाची कृपा त्याला त्या प्रकारे उभं करणारे आहे. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच येणाऱ्या येणाऱ्या दिवसांमध्ये जे जे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत ते ते सर्व प्रश्न ह्याच 2 उत्तरांभोवती असणार आहेत. पहिलं तर आपण देवाबद्दल शिकणार आहे आणि दुसरी म्हणजे आपले जे कर्तव्य आहे त्याबद्दल आपण थोडक्यात प्रश्न उत्तरांद्वारे पुढे आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबणार आहोत. आपण प्रार्थना करू आणि देवाला हीच विनंती करू की प्रभू तो आम्हाला सहाय्य कर की नेहमी तुला योग्य रीतीने आम्ही समजून घ्यावं. तुझं गौरव आम्ही करावं आणि प्रभू आम्ही तुला योग्य रीतीने जाणून घ्यावं यासाठी तुझी कृपा तो आम्हाला लाभू द्या. आपण प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुझ्या नावाची थोरवी गातो. धन्यवाद देतो की प्रभू जर तू तुझं वचन आम्हाला दिलं नसतंस तर आम्ही खऱ्या रीतीने तुला जवळीकीने जाणून घेऊ शकलो नसतो. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. अ, अ, तुझ्या या अद्भुत निर्मितीसाठी त्यामधूनही प्रभू आम्ही तुला काही प्रमाणात जाणू शकलो म्हणून त्याच्याही पेक्षा अधिक रीतीने तुझ्या वचनात प्रभू तू स्वतःला प्रगट केलंस आणि त्याच्याही पलीकडे प्रभू आम्ही ख्रिस्तामध्ये तुझी पूर्णता पाहतो आणि प्रभू तुझी सर्व गुण वैशिष्ट्ये आणि तुझं अद्भुत कार्य आम्हाला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं देवबापा म्हणून तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी आम्ही प्रार्थना करतो प्रभू आमची हृदय अधिक तुझ्या वचनासाठी आतुरलेली कर आणि प्रभू आम्ही तुझ्याबद्दल काय विश्वास ठेवतो नाही का हे आम्हाला अधिक वचनाचा अभ्यास करत असताना समजून घ्यावं यासाठी तुझी कृपा लाभू दे. ख्रिस्त आमच्या हृदयात नेहमी गौरविला जावा असंच तू हो दे आणि प्रभू आम्हाला तू तुझं आज्ञापालन करण्यास तू शिकव आणि प्रभू आम्हाला तू अ, तुझं गौरव करायला तू शिकव अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद आम्ही तुला देत प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून